श्री स्वामी समर्थ मंडळी. तर सकाळी सकाळी ना कृषी पप्पांच्या मागं लागली होती. मग त्यांनी नेलं आणि दुकानामधून तिला खाऊ घेऊन दिला. दुसरं काही नाही, तिला ना जास्त वेपर्सच आवडतात आणि आल्याबरोबर ती मला दाखवायला आली. माझा चालू होता स्वयंपाक. मी करडीची भाजी शिजवायला टाकलेली होती आणि ती मला कोरडी बनवायची होती. मग मसाला काढून घेतला आणि भाजी बनवून घेतली आणि मग लगेचच पीठ मळून पोळ्या पण बनवून घेतल्या. आणि आज ना संध्याकाळी 5 वाजता अचानकच पाहुणे आले आणि सध्या ना आमच्या पाहुण्यांचं एका तीरामध्ये 2 वार असं होऊन जातंय. कारण की शंभूला पण ते पहिल्याच वेळेस बघतात आणि शंभूचे बाबा नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आलेले त्यांना पण भेटतात. शंभूला आणि त्याच्या बाबांना दोघांना पण कपडे घेऊन येतात येताना. पाहुण्यांना लगेच जायचं होतं पण तरी पण शिरा पोहे बनवला. त्यांच्या अगोदर शंभूच्या बाबाचे मित्रमंडळ येऊन गेलेले होते. मग सगळा राडाच पडलेला होता किचनवर. शहरातले पाहुणे होते त्यामुळे त्यांना रानातला भाजीपाला दिला होता. त्यामुळेच त्यांच्या पिशव्या भरलेल्या होत्या. शहरामध्ये सगळं भेटतं पण ओरिजिनल ते रानातच भेटतं. त्याने ना इथून कांद्याची पात, कढीपत्ता हे सगळं नेलं होतं. ते गेल्यानंतर मी संध्याकाळचा स्वयंपाक बनवून घेतला. फ्लावरची भाजी बनवली आणि मग काही सिंपल बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्या. कारण काही जणांनी शिरा पोहेच खाल्ला त्यामुळे त्यांना काही एवढी भूक नव्हती. चला मग मंडळी, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.